खासदार संजय राऊत यांचा गिरीश महाजनांवर त्यांनी घणाघात केला तर शिवसेना युबीटी संपणार असल्याच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला। महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी पक्ष संपणार नाही, गिरीश महाजन हे महाराष्ट्र द्रोही असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला। दरम्यान गिरीश महाजनांनी सुधाकर बडगुजर आणि मुख्यमंत्री फडणवीस भेटीबाबत बोलताना शिवसेना युबीटी संपण्याच्या मार्गावर असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं आणि त्याला संजय राऊतांनी हे उत्तर दिलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त दिसण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले, त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे, आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं। आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली, तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात तुम्ही? ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही? आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज या गिरीश महाजनच्या, बघून आमचं लक्ष आहे हे जे बोलतायत ती भाषा त्यांना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला। त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला, आणि हे महाराष्ट्र संपवणाऱ्याच्या जी शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन हस्तक आहेत, मराठी द्रोही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत। संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर येऊन बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर येऊन बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल। ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली। आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवरलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही। सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे।